मंडळी नमस्कार. सचिन नमस्कार. खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. ही सांगायची वेळ काय येते, कारण माणसाच्या आयुष्यात अशा भरपूर काही गोष्टी असतात, पण त्यातली कुठली तरी मोजकीच गोष्ट आपल्याला स्वीकार करायची असते किंवा कोणती तरी गोष्ट एखादी निवडायची असते. समजा प्रत्येक गोष्ट असू द्या, प्रत्येक काम असू द्या किंवा प्रत्येक वस्तू असू द्या, आपण काय सर्वच आयुष्यात घेत नाही किंवा सर्वच आपण स्वीकार करत नाही किंवा सर्वांनाच पैसे मोजत नाही. तर कोणती तरी एखादी गोष्ट आपण सिलेक्ट करू शकतो, पण जर स्वतः परफेक्ट असेल तर सिलेक्ट करण्यासाठी आपण तत्पर झालो म्हणून समजा, किंवा जर स्वतः तत्पर नसेल सिलेक्ट करण्यासाठी किंवा आपला अभ्यास परिपूर्ण नसेल तर आपल्या आयुष्यात जन्म देणारा पहिला गुरु कसा असतो तसा आयुष्यामध्ये 4 भिंतीच्या आत शिकवणारा 2 नंबरचा गुरु असतो, त्यानंतर 3 नंबरचा जो गुरु असतो तो शेवटच्या पायरीपर्यंत नेणारा गुरु असतो. त्यामुळे ज्याला गुरु नाही त्याने आजच आणि आत्ताच गुरु करून घ्या. गुरुशिवाय पर्याय नाही. कारण आयुष्य जगत असताना प्रत्येकाला प्रश्न पडत असतो, मात्र त्याचं उत्तर कोणाला विचारायचं हा संभ्रम असतो. आणि ज्यावेळेला तुम्ही गुरु करून घेता आणि गुरुच्या आज्ञेखाली काही गोष्टी शिकून घेता आणि गुरुवर एकनिष्ठ किंवा गुरुवर विश्वास ठेवता, त्यावेळेला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः सोडवू शकता काही दिवसानंतर. हे त्रिकालाबाधित सत्य. आणि जोपर्यंत तुमच्यात न्यूनगंडता आहे, गर्वपणा आहे, मीपणा आहे, तोपर्यंत तुम्हाला गुरु समजणार नाही, अनुभव समजणार नाही, किंवा आज समाजातली एखादी शहानिशा समजणार नाही, किंवा ह्या समाजामध्ये फोटोंचा ढिगार आहे, व्हिडिओचा ढिगार आहे किंवा मुलाखतींचा ढिगार आहे. मतलब त्यातील व्हिडिओ, त्यातला फोटो आणि त्यातली व्हिडिओ किंवा त्यातली मुलाखत ही कोणती खरंच आपल्या आयुष्यासाठी कारणीभूत चांगली ठरणार आहे. तर ही शहानिशा होण्यासाठी तुम्हाला कट्टरपणाने त्या गोष्टीसोबत वागणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. तर जास्त न बोलता हे जे काही मी पॅराग्राफ सुरुवातीला बोलतो, हा पॅराग्राफ प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा किंवा एक उजाळा देणारा आणि आयुष्याला एक टर्निंग चांगला पॉईंट देणारा हा पॅराग्राफ आहे. सुरुवातीचा प्रत्येकाला सांगत असतो, कारण हा चॅनल जो काम करत असताना प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक वेळ आणि प्रत्येक सेकंद, प्रत्येक खर्च हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्याची मंडळी. त्यानंतर मी त्या गोष्टीपर्यंत स्वतः वास्तव जातो आणि त्या वास्तव गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आज या ठिकाणी आलो आहे मी, निजामपूर तालुका, सांगोला जिल्हा, सोलापूर या ठिकाणी का आलो आहे तर काही गोष्टींचा संभ्रम असतो, काही गोष्टींची शंका असते, काही लोकांना खरंच एक प्रॉब्लेम वाटत असतो, तर त्याची उत्तरं खरंच भेटत नसतात किंवा त्यांच्या मनात शंका तशाच राहतात. तर त्या प्रश्नाची उत्तरं निरसन होण्यासाठी, त्या शंका दूर होण्यासाठी मी स्वतःला कष्ट करून घेऊन जाळून वास्तव पद्धतीने तिथंपर्यंत जाऊन ती जगाला दाखवायचा प्रयत्न करत असतो. तर उदाहरण सांगायचं झालं तर डायरेक्ट निजामपूरचा जो शंभू आहे, तर म्हणजे प्रत्येक समाजातला खिलार वळू काही जणाला पटतो, काही जणाला पटत नाही. का पटत नाही ते प्रत्येकाचा विचार किंवा प्रत्येकाचे बघण्याचे दृष्टिकोन वेगळा, आणि ज्यांना पटतो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, त्यांचे विचार वेगळे किंवा त्यांचा अभ्यास वेगळा. तर मंडळी त्याच ठिकाणी आज प्रत्येकाला वेळ नाही. एखादा बैल खरंच चांगला वाईट कशावरून ठरवायचा? बरं ठीक आहे, एखाद्या खिलारला किंवा खिलार वळूला जर तुमच्या मनातील निगेटिव्ह जर विचार सांगत असेल की बाबा ती गोष्ट नाही, पण ती का आहे किंवा ती का नाही, तर ही शहानिशा करण्यासाठी तुम्हाला स्वतःला तिथपर्यंत जावं लागणार आहे. त्याशिवाय त्या गोष्टीची शहानिशा होणार नाही. तर मंडळी प्रत्येक खाणीतून प्रत्येक खिलार वळू हा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला दिसतोय, किंवा त्या प्रत्येक वळूची माहिती म्हणा, मुलाखत म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ वगैरे दिसत आहेत. मात्र घर सोडून स्वतः जाऊन खात्री करायची, शहानिशा करायची, ही दानत तयार व्हावी म्हणून सरळ पद्धतीची भेट असावी. खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून हे महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन मी नेहमी करत असतो. कारण का आम्ही आमचं काम केलेलं असतं, फोटोनं फोटोच काम केलेलं असतं, व्हिडिओनं व्हिडिओच काम केलेलं असतं, पण जातीनं तुम्ही सुद्धा स्वतःचं काम करा. एवढी शाश्वती मी सरळ पद्धतीनं घडवतो, म्हणून तुम्हाला सुद्धा सरळ पद्धतीनं घडवण्यासाठी मी सांगत असतो नेहमी. परवा सांगितल्याप्रमाणे बालाजी कांबळे यांनी, अविनाश लांडगे मामांनी, की एखादी गोष्ट खरंच आज त्या गोष्टीला जर नावं ठेवण्यासारखी जर नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा नावं ठेवली जातात, आणि ती जर खात्री करून घ्यायची असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला पोचावं लागेल. निजामपूरच्या शंभूची 2 वासरं आता जन्मास आलेली आहेत. तर ती पण प्रथम दोन्ही वासरं म्हणजे दोन्ही खोंड झालेली आहेत, दोन्ही मुलं आहेत त्या बैलाच्या पोटची, म्हणजे सिद्धापूर खाणीच्या शंभूची. तो सचिन लवटे आणि संतोष लवटे यांनी खरेदी केलेला होता
तो त्यांच्या घरी आता सध्या गाई भरण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र ज्यांना विश्वास बसलाय, ज्यांना खात्री पटली किंवा ज्यांना खरंच लांब जाता येत नाही, अशा लोकांनी त्याचा वेळेवरती फायदा करून घेतलेला आहे. आणि ज्यांची अजून शंका आहे, ज्यांचा अजून संभ्रम आहे, त्यांनी अक्षरशः स्वतः वास्तव एकदा त्या बैलाला बघून घ्यावं. कारण एवढी बोलायची ताकद किंवा एवढा बोलायचा आत्मविश्वास किंवा आज मी माझी घरातली कामं सोडून मी संकट पेलून किंवा माझ्या अडचणीतून मी ज्या ठिकाणी जातो, कारण त्या ठिकाणी मला स्वतःला शहानिशा करण्यासाठी किंवा मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा मी वास्तव जे काही सांगतो, ओरडतो किंवा तुमच्यापर्यंत पोच करतो, खरंच ते आज एक 4 लोकांना पटण्यासारखं आहे का, पसंत पडण्यासारखं आहे का, हे खात्री करून मी बोलण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी जातो. तर निजामपूरच्या शंभूचा लहानपणापासून जो मी काय अभ्यास केला होता, वाघीण या गाईचा तो मुलगा आणि तांडूरच्या राजाचा मुलगा आणि बिराजदार कुटुंबात जो बैल होता त्या बैलाचा नातू आणि जवळा येथे काशीद गुरुजी यांच्या घरी जो बैल मेला, टपड्या म्हणत होते त्या बैलाचा परतून आणि त्या परतूनचा हा मुलगा. तर मंडळी अशी ही साखळी आहे. म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 नंबरची पिढी, जवळपास 4 ते 5 नंबरची पिढी ही कशी जन्मास आलेली आहे हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं. आज एक स्वतः मी कष्ट केलेला असतोय किंवा मी स्वतः धडपडलेला असतोय वास्तव, म्हणून त्या गोष्टीचा मी कुठेतरी विचार करून ठेवलेला आहे आणि तो विचार आज खरंच 4 लोकांच्या फायद्याचा असावा आणि ती लोक सुद्धा जातीनं वागावीत, जातीनं कष्ट करावीत आणि जातीनं खर्च करावीत, योग्य ठिकाणी खर्च करावीत, योग्य ठिकाणी वेळ द्यावीत, यासाठी खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल हा धडपडत असतो. तर जे काही वासरू झालं या गाईला 1-2 मिनिटात वर्णन सांगतो. दुधाच्या स्ट्रक्चरच्या गाईला झालेलं वासरू आहे. म्हणजे जवळपास जे पाहिजे ते लोकांना, आता दूध पाहिजे, लोकांना दूध देणारी गाय पाहिजे, लोकांना आकर्षकपणा काही लोकांना पाहिजे, तर तुम्ही 1 ते 2 वर्ष आकर्षकपणावर जाचाला, त्यानंतर तुम्ही 3ऱ्या-2ऱ्या वर्षी तुम्ही दूध पण पाहिजे म्हणणार. मग म्हणून मी नेहमी सांगत असतो, आयुष्यातला वेळ खर्च व्हायचा असेल किंवा वेळेत शानपणा मिळवायचा असेल आणि आयुष्यात जर चांगला गुरु करून घ्यायचा असेल तर ह्या चॅनलसोबत कट्टर राहणं गरजेचं आहे. आणि ज्या पाठीमागच्या वर्षी जे काही तुम्ही विचार केलेला असतो तो विचार पुढच्या वर्षी तुम्हाला साध्य करायचा असेल तर प्रथम कट्टर राहणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतोय, प्रत्येकाला वाटतंय की माझा देखणापणा पाहिजे, आकर्षकपणा पाहिजे, मात्र त्या ठिकाणी दुधाचा अभाव असतो. हे त्रिकालाबाजी सत्य आहे. आणि ज्या ठिकाणी दुधाचा प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी काटकपणा, देखणापणा खूप बऱ्यापैकी कमी असतो. मात्र या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवतोय याचा अर्थ आहे की जाहिरातीसाठीच म्हणा किंवा गाया भरवण्यासाठीच म्हणा किंवा तोच मोठा होण्यासाठी, हाच मोठा होण्यासाठी, यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही. हा व्हिडिओ बनवतोय की मी आतापर्यंत अभ्यास करत होतो, ज्या अभ्यासातून मला साध्य करायचं होतं, मला सिद्ध करायचं होतं आणि अशा गायीला असा मुलगा झाला पाहिजे होता किंवा गायी अशी असावी आणि तिला जे होणारं बाळ, तिला जे होणारा मुलगा आहे तो अशा खाणीतला असावा, अशा वंशातला असावा आणि ती गायी सुद्धा अशी असावी, तशी असावी. हे जे गणित मी बांधलं होतं डोक्यात, ते गणित कुठंतरी परफेक्ट झालं किंवा ते गणित कुठंतरी उद्यास आलं किंवा ते गणित कुठेतरी वास्तव मला दिसतंय, म्हणून मी बोलायची आज तयारी करतो, इथं पोचण्याची तयारी करतो. माझी स्वतःची वैयक्तिक आयुष्यातील कामं थोडी बाजूला ठेवून मी आज जगाच्या कल्याणासाठी किंवा तुमच्या कल्याणासाठी किंवा शेतकऱ्याच्या भल्यासाठी धडपडत असतो. मात्र जो जातीनं कट्टर राहतो त्याला खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल समजेल, ज्याला खर्च कळतो त्याला हा चॅनल समजेल, जो खरंच वास्तव ह्या चॅनलला भेटतो त्याला हा चॅनल समजेल. तर या सर्व कष्टातून तांडूरच्या राजाचा मुलगा शंभू निजामपूर या ठिकाणी सचिन लवटे यांच्या घरी आहे. त्या बैलाला यांच्याच गावात एक वासरू झालेलं आहे. अगोदर एक वासरू पंढरपूर या ठिकाणी झालेलं आहे. दोन्हीही वासरं अतिशय जातीवंत आणि जन्मतात फुल्ल चित्राकोसा या प्रकारात वासरं झालेली आहेत. म्हणजे जो कलर पाहिजे, जे शरीर रचना पाहिजे, लहान वयात पाहिजे, वाढत्या वयाला चढत्या रूपाची रचना वेगळी आणि जन्मताच जी रचना मिळणार आहे किंवा रूप मिळणार आहे ते सुद्धा रूप वेगळ्या प्रकारे असू शकतं. आणि ते जे पाहिजे ते माझ्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी मला दिसून येतं ते मी जगाला दाखवायचा प्रयत्न करतो.
फक्त प्रत्येकानं जातीनं वागायला विसरू नका, कष्ट करायला विसरू नका, खर्च करायला विसरू नका. कारण ह्या तिन्हीचा संगम म्हणजे एक इतिहास आहे, लक्षात ठेवा. इतिहासाची व्याख्या ही समजणाऱ्यांनी बारकाईने समजून घ्या. कारण इतिहास हा बोलायला सोपा आहे, मात्र इतिहासाच्या ठिकाणी कष्ट आहे, खर्च आहे, अडचणी आहेत आणि समोरच्या गोष्टीसुद्धा आपल्याला बारकाईने जाणून घेता आले पाहिजे. समोरचा व्यक्तीसुद्धा बारकाईने जाणून घेता आला पाहिजे. यापुढे मंडळी मला बोलायला वेळ मिळेल न मिळेल, कारण माझ्या या आयुष्यात खिल्लार संगोपन करून मला सुद्धा खिल्लार संगोपन करता बनायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे खिल्लार संगोपन करून या गोष्टी अशा होतात, या गोष्टी अशा होतात. तर त्यासाठी मला सुद्धा प्रत्येकापर्यंत पोचाय वेळ कमी आहे, म्हणून ह्या व्हिडिओमधून वेळ घेतोय मंडळी. त्यानंतर तुम्ही स्वतःची शहानिशा करत चला. कारण जसा तुम्हाला खर्च आहे, कष्ट आहे, तसंही मला खर्च आहे, माझ्याही पाठीमागे कष्ट आहे. तुम्ही ज्या वेळेला सरळ पद्धतीने मला भेटाल त्यावेळेला मी प्रत्येक बोललेला शब्द, प्रत्येक बोललेलं वाक्य हे तुम्हाला समजून येईल. ज्याला कोणाला शहानिशा करायचे, जातीनं अनुभव घ्यायचा त्या गोष्टीचा, तर त्या गोष्टीपर्यंत सरळ पद्धतीनं जाऊ शकता आणि भेटू शकता. तर मंडळी मला एक अतिशय आनंद होतोय की आज प्रत्येकजण म्हणत असतो की भारत मळगे मामा यांनी चांगलं कष्ट केले, भारत मामा यांनी खरंच जगाचं भलं केलंय. आणि तुम्ही सुद्धा रासाहेब या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याचं भलं करताय, पण शेतकऱ्याचं तुमच्याकडे लक्ष नाही किंवा शेतकरी त्या प्रमाणात दखल घेतली जात नाही त्या शेतकऱ्यांनी. हा प्रतिसाद माझ्यापर्यंत येतोय कारण मी आणि आमचे वडील ज्या तीव्रतेनं आम्ही कष्ट केले, त्या तीव्रतेनं जर माणूस या जातीनं जर प्रतिसाद नाही दिला किंवा साथ नाही दिली तर परमेश्वरांनी वरनं ह्या कष्टाला बघितलेलं आहे आणि या जन्मरूपी घेणाऱ्या वासरांच्या स्वरूपात आमच्या कष्टाचं फळ दाखवलेलं आहे. यामुळे मला एक आनंद होतोय, म्हणून मी स्वतःचं कष्ट करायला आणि स्वतःचा खर्च करायला आणि स्वतःचा वेळ द्यायला मी तयारी दाखवत असतो. कारण का मला माझी सिद्धता करायची असते. आतापर्यंत घडवलेल्या गोष्टी असतात, त्या गोष्टी खरंच एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात मला दिसून येत आहेत का खरंच, आणि जर नाही आल्या तर मी त्या ठिकाणी जाण्याचं नाकारतो. आणि कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट असू द्या किंवा सकारात्मक गोष्ट असू द्या, ती गोष्ट आज मांडायचा प्रयत्न करतो. आणि नकारात्मक गोष्ट असू द्या किंवा निगेटिव्ह गोष्ट असू द्या किंवा एखादा माणूस हा आज आत्मविश्वासाचा नसू द्या, त्या ठिकाणी आपण न जाण्यानं ती त्याची गुणधर्म किंवा त्याची कामं ही आपोआप जगाला दिसून येतात. आणि ज्याचा पॉझिटिव्हपणा आहे, ज्याचा सकारात्मकपणा आहे, त्या ठिकाणी खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल हजर होऊन त्याला जगापुढे मांडायचा प्रयत्न करतो. यानंतर प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ असू द्या, कोणताही व्हिडिओ असू द्या किंवा मी दाखवलेली पैदास असू द्या, एखादी गाय असू द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याचं वर्णन असू द्या, फक्त जातीवंतपणे लक्ष देऊन वेळ काढून बारकाईने बघत चला. तुम्हाला शेतकरी वर्गातून एक संदेश देतोय, कोणत्या नोकरीची गरज नाही, कोणत्या उद्योगाची गरज नाही, फक्त शेतकरी म्हणून जर जातीवंतपणे वागायचं असेल, प्रथम मी सांगू शकतो खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जातीवंतपणे संपूर्ण व्हिडिओ बघायला आणि ऐकायला अनुभवायला विसरू नका. आणि यातून दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या खर्चानं जाऊन, स्वतः कष्ट करून तिथं जाऊन अनुभवायला विसरू नका. तर एवढं बोलून या व्हिडिओमध्ये सांगून तुम्हाला संदेश देऊन हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. हा व्हिडिओ प्रत्येकाच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण ज्या ठिकाणी एखादी गोष्ट उदयास आलेली असते आत्मविश्वासातून, तर त्या ठिकाणी बोलायला आपण तसे शब्द, तसे वाक्य किंवा तसं नॉलेज किंवा तसा आत्मविश्वास दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी हा समोर येत असतो. तर एक मिनिटाची मी खात्री करतोय. सचिन नमस्कार. नमस्कार. ही गाई शंभूकडे आली होती का? हा, आले होते. बरं, या गाईची नोंद केली का डायरीला? आहे का? बरं, या गाईच्या मालकाचं नाव काय? लक्ष्मण अभंगाला होते. जर डायरीला नोंद बघितली तर नोंद सापडेल का? हो. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा नोंद बघू शकता, जाऊ शकता. आणि मी खात्री केलेली आहे, मात्र तुमच्या समोर मी खात्री करून घेतोय. कारण आज प्रत्येकाच्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधायचा प्रत्येकाने म्हणजे विचार केलेला आहे. कारण वासरू एका बैलाचं असतंय आणि दुसऱ्या बैलाचं सांगितलं जातं किंवा शेतकऱ्याला शिकवलेलं जातं त्या बैलाचं वासरू नाही की असा जाहिरात करून बैल गाजलेला आहे, त्या बैलाचं वासरू सांग. अशा बऱ्याच गोष्टी निदर्शनास आलेल्या. मात्र निगेटिव्ह गोष्ट मी न मांडता, चुकीची गोष्ट न मांडता मी आज सकारात्मक गोष्ट मांडायचा प्रयत्न करतो. जरी चुकीची गोष्ट मांडली तर लक्षात ठेवा, त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, हे चुकीचं आहे आणि हे आपल्याला असं करायचं नाही. म्हणून मी निगेटिव्ह गोष्टी कधी कधी मांडत असतो. मंडळी धन्यवाद. मी शहानिशा केले, खात्री केले. आज 2 कोंडाची खात्री केले, निजामपूरच्या शंभू या बैलाची. तर बिनधास्तपणे गाई भरवून घेऊ शकता. गाई भरवायच्या आधी सुद्धा तुम्ही बैल बघू शकता. त्यानंतर बैलाची जात,
कलर, शरीर बांधा, वंश, आई वडील आणि संगोपन हे जर स्वतःला समजत नसेल तर ह्या गोष्टी एखादा गुरु करून किंवा एखाद्या जाणत्या माणसाला घेऊन या गोष्टीची खात्री करू शकता आणि त्यानंतर प्रत्येक ओळू आपल्या गाईला भरून घेऊ शकता. पण त्याआधी सूचना कडक की प्रथम जाऊन स्वतः डोळ्यानं बैल बघावा. म्हणजे धन्यवाद सचिन, धन्यवाद. आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी असतील वास्तव तुम्ही जशा वेळेवरती पोच केल्या तशा इथून सुद्धा वेळेवर पोच करा. आणि तुम्हाला विनंती आहे की इथून पुढं वास्तव तुमच्या गोष्टी दाखवण्यासाठी मला वेळ कमी असेल, कारण मलाही खिल्लार संगोपन करता व्हायचं आहे. म्हणून इथून पुढं मोबाईलद्वारे ज्या काही गोष्टी दाखवणार आहे तुम्ही त्या गोष्टी मी प्रदर्शित करत जाईन. त्यानंतर तुमच्या आयुष्यात वेळ, कष्ट आणि खर्च ह्या तिन्हीचा संगम एकत्र डोक्यात ठेवा आणि त्या तिघांना एकत्र घेऊन चला. त्यानंतर इतिहास हा एकदम खूप जवळ आहे तुमच्या, कारण सुरुवात झालेली आहे. तशी सुरुवात तुम्ही खरेदी केल्यावरच झाली, त्याच्यानंतर ओरिजिनल इतिहासाला सुरुवात आता वास्तव पद्धतीने चालू झालेली आहे. ठीक आहे. वेळ दिला, सकाळ सकाळी कोणतीही कारणं न सांगता, अडचण न सांगता. आज जवळपास मी 80-90 किलोमीटरवरून आलो सकाळ सकाळी आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खिल्लार शेतकरी किसान परिवारकडून तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरंच तुमच्या खिल्लार संगोपनाला आणि एक वळू मालक म्हणून काम करताय त्याबद्दल एक शुभेच्छा सुद्धा मी देतो. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल तुमचं धन्यवाद.